यारो मुंबई आर्मी रॅली भरती 2026 महाराष्ट्रतर्फा विद्यार्थी मिळून यारो मुंबई आर्मी रॅली भरतीचा पहिला दिवस होता। 1 फेब्रुवारीला यारो मुंबई आर्मी रॅली भरतीचा ग्राउंड झाला आणि ज्या विद्यार्थ्यांचा यारो मुंबई आर्मी रॅली भरतीचा ग्राउंड झाला त्यांचाच अनुभव मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। एका बॅचमध्ये किती पोरं रनिंगसाठी सोडले आणि एका बॅचमधून किती पोरांना रनिंगमध्ये पास केले, ॲक्सिलेंटचे किती पोरं घेत आहे, सेकंड ग्रुपचे किती घेत आहे, तिसऱ्या ग्रुपचे किती पोरं घेतल्या जात आहे, चौथ्या ग्रुपचे किती घेतल्या जात आहे आणि 1600 मीटर रनिंगसाठी काय टाइम त्या ठिकाणी आणि मुलांनी आज कोणकोणत्या चुका केल्या ज्या की आपल्याला करायचे नाही आहे। भरपूर विद्यार्थ्यांनी आज काही चुका केल्या तर त्यांना घरी या ठिकाणी पाठवण्यात आलं। तर कोणकोणत्या गोष्टीचं लक्ष ठेवायचं, कोणकोणत्या चुका आपल्याला करायच्या नाही, कागदपत्र ग्राउंडच्या अंतर कोणकोणते लागून राहिले, उंची वगैरे किती त्या ठिकाणी घेतल्या जात आहे, छाती वगैरे किती घेऊन राहिले, त्याचबरोबर ग्राउंडच्या अंतरची प्रक्रिया कशा प्रकारे आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून यारो मुंबई आर्मी रॅली भरतीबद्दल सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून यारो मुंबई आर्मी रॅली भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असताना 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर पहा, आज यारो मुंबई आर्मी रॅली भरतीचा पहिला दिवस होता। पहिली गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचा, आज मुलांनी काही चुका केल्या त्यांना घरी पाठवलं। आजची जी तारीख आहे 1 फेब्रुवारी आजची तारीख आहे। काही विद्यार्थी 1 फेब्रुवारीला या ठिकाणी आले होते तर त्यांना घरी या ठिकाणी पाठवण्यात आलाय। म्हणजे सांगायचं एवढंच की इंडियन आर्मी रॅली भरतीची जी प्रक्रिया 1 दिवस अगोदरपासून या ठिकाणी चालू झालेली राहते। एक लक्षात ठेवा, ज्या विद्यार्थ्यांचा ग्राउंड 1 फेब्रुवारीला होता तर ते विद्यार्थी या ठिकाणी 31 जानेवारी पासूनच त्या ठिकाणी ग्राउंडवर हजर होते। म्हणजे सांगायचं एवढंच की भरतीला आपल्याला 1 दिवस अगोदर या ठिकाणी पोहोचत आहे। जे पण तुमच्या हॉल तिकीटवर जे पण काही तारीख असेल तर ते जे काही तारीख असेल तर आपल्याला 1 दिवस अगोदर या ठिकाणी पोहोचत आहे। एक उदाहरण देऊन आलो, 2 फेब्रुवारीला ज्यांच्या सुद्धा हॉल तिकीटवर तारीखवर जे तुमच्या हॉल तिकीटवर जर समजा 2 फेब्रुवारी असेल तर आपल्याला 1 फेब्रुवारीला रात्री या ठिकाणी 9-10 वाजेपर्यंत ग्राउंडवर या ठिकाणी हजर राहायचं आहे। तर तसंच जे विद्यार्थी मिळून आज ज्या विद्यार्थ्यांचा 1 फेब्रुवारीला ग्राउंड होतं ते विद्यार्थी 31 जानेवारीला रात्री 8-9 वाजतापासून ग्राउंडवर हजर होते। तर सर्वात अगोदर विद्यार्थ्यांना 11 वाजतापासून त्या ठिकाणी गेटच्या अंदर एंट्री दिली। गेटच्या अंदर एंट्री दिल्यानंतर मुलांना त्या ठिकाणी ग्राउंडच्या अंदर बसून ठेवलं जातं 12 वाजेपर्यंत। जसे 12 वाजले तशी जे विद्यार्थी मिळून मुलांचे त्या ठिकाणी हॉल तिकीट स्कॅन केलं जात आहे। त्याचबरोबर त्या ठिकाणी मुलांची हाईट वगैरे सुद्धा त्या ठिकाणी घेतल्या जात आहे आणि जेव्हा आपण गेटच्या अंदर एंट्रीच्या वेळेस त्या ठिकाणी 2 डॉक्युमेंट चेक केले जात आहे, आधार कार्ड आणि हॉल तिकीट। हे जर 2 डॉक्युमेंट नसेल तर आपल्याला एंट्री दिल्या जाणार नाही। एक लक्षात ठेवा, आपल्याला घरी पाठवल्या जाणार एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर वरतं फक्त आपल्याला 2च डॉक्युमेंट ठेवायचा, आधार कार्ड आणि हॉल तिकीट। बाकी सर्व काही डॉक्युमेंट आहे ओरिजिनल आणि झेरॉक्स हे आपल्या बॅगीमध्ये आपल्याला असू द्या, ठीक आहे। तर विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी जसं 12 वाजले तसे हॉल तिकीट स्कॅन केलं जात आहे। हॉल तिकीट स्कॅन केल्यानंतर त्या ठिकाणी जे मुलांची उंची वगैरे घेतल्या जात आहे, ज्यांची उंची बसली नाही त्यांचं सुद्धा ग्राउंड त्या ठिकाणी होता एक लक्षात ठेवा, ठीक आहे। हे काही प्रक्रिया झाल्यानंतर त्या ठिकाणी मुलांना बसून ठेवलं जात आहे। त्यानंतर जे विद्यार्थी मिळून त्या ठिकाणी बॅच त्या ठिकाणी बनत आहे, एक बॅच त्या ठिकाणी 100 विद्यार्थ्यांची बॅच बनत आहे। ट्रॅकच्या अंदर त्या ठिकाणी मुलांना बसून ठेवलं जातं आणि आर्मीवाले सर्व त्या ठिकाणी मुलांना इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी देत आहे, कोणकोणत्या गोष्टीचं लक्षात ठेवायचं, मोटिवेट सुद्धा त्या ठिकाणी करत आहे। आणि हे काही प्रक्रिया झाल्यानंतर एका बॅचमध्ये 100 पोरं मोजून त्या ठिकाणी ते घेता आणि ते जे विद्यार्थी मिळवणं ट्रॅकमध्ये त्या ठिकाणी नेत आहे। आणि ट्रॅकमध्ये जे विद्यार्थी मिळवणं आपल्याला एका गोष्टीचं लक्षात ठेवायचं आहे, ज्यावेळेस आपण ट्रॅकवर जाणार आहे तर आपल्याला जो नंबर आहे समोर आपण या ठिकाणी नंबर लावाय एक लक्षात ठेवा। जे विद्यार्थी समोर गेले, समोर नंबर लावला ते विद्यार्थी समोरच त्या ठिकाणी धावते एक लक्षात ठेवा, ठीक आहे। ह्या गोष्टीचं लक्षात ठेवत आहे। आज एका बॅचमध्ये जे विद्यार्थी मिळवणं 100 पोरं रनिंगसाठी सोडले आणि 100 मधून जे विद्यार्थी मिळवणं टोटल त्या ठिकाणी 73 विद्यार्थी रनिंगमध्ये पास केले, ज्यामध्ये ॲक्सिलेंटचे 26 विद्यार्थी होते, सेकंड ग्रुपचे 28 विद्यार्थी होते आणि त्याचबरोबर तिसऱ्या ग्रुपसाठी जे पोरं घेतले तर तिसऱ्या ग्रुपमध्ये 12 पोरं घेतले आणि चौथ्या ग्रुपमध्ये 8 पोरं घेतले। अशा प्रकारे जे विद्यार्थी मिळवणं 73 विद्यार्थी त्या ठिकाणी आज घेतले एक लक्षात ठेवा। आणि टायमिंगचा जर आपण विचार केला तर ॲक्सिलेंटसाठी जो टाइम होता 5 मिनिट 30 सेकंडच्या अंदर ॲक्सिलेंटचे पोरं घेतल्या जात आहे। आणि त्याचबरोबर जे सेकंड ग्रुपसाठी जो टाइम आहे 5 मिनिट 45 सेकंडच्या अंदर टाइम चालू आहे आणि तिसऱ्या ग्रुपसाठी जो टाइम आहे हा 6 मिनिटापर्यंत टाइम या ठिकाणी चालू आहे। त्याचबरोबर चौथ्या ग्रुपसाठी जो टाइम चालू आहे तर 6 मिनिट 15 सेकंडपर्यंत टाइम चालू आहे। अशा प्रकारचे विद्यार्थी मिळून 1600 मीटर रनिंगचा टाइम चालू आहे।
4 ग्रुपमध्ये विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी ग्राउंडच्या अंदर घेतलं जातं, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि जवळपास त्या ठिकाणी 27 विद्यार्थी रनिंगमध्ये फेल झाले. जे विद्यार्थी फेल झाले त्यांना तिथूनच बॅगा उचलायला लावते आणि गेटच्या बाहेर त्या ठिकाणी केलं जाते. आणि ज्या विद्यार्थ्यांनी रनिंग काढली त्यांना जे गेटच्या अंदर बसून ठेवलं जाते. त्यानंतर त्यांच्या हातावर शिक्के वगैरे दिले जाते. ज्याने ॲक्सिलेंटमध्ये रनिंग काढली ॲक्सिलेंटचा शिक्का, ज्याने सेकंड ग्रुपमध्ये रनिंग काढली सेकंड ग्रुपचा शिक्का, ज्याने तिसरा ग्रुपमध्ये रनिंग काढली तिसरा ग्रुपचा शिक्का. ठीक आहे. हे काही दिल्यानंतर त्या ठिकाणी जे मुलांना बसून ठेवलं जात आहे ग्राउंडवर, बसून ठेवल्यानंतर त्या ठिकाणी जे मुलांना जे विद्यार्थी मिळवणं त्या ठिकाणी लाँग जम्पसाठी नेलं जात आहे. तर लाँग जम्प जो आहे, लाँग जम्प जे नॉर्मली आहे आपला, जर लाँग जम्प पडला नाही तरीसुद्धा दुसरा चान्स आपल्याला भेटते. लाँग जम्प त्या ठिकाणी घेतला जात आहे. लाँग जम्प घेतल्यानंतर लाँग जम्प झाल्यानंतर झिगझॅग त्या ठिकाणी घेतला जातं आणि झिगझॅग झाल्यानंतर जे विद्यार्थी मिळवणं पुलअपच्या इकडे त्या ठिकाणी नेलं जातं, एक लक्षात ठेवा. तुम्ही जर ॲक्सिलेंटमध्ये रनिंग काढली म्हणजे पहिल्या ग्रुपमध्ये जर रनिंग काढली 60 मार्क भेटते, सेकंड ग्रुपमध्ये रनिंग काढली 48 मार्क भेटते, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि पुलअपसाठी त्या ठिकाणी नेले जाते. तर पुलअप जर समजा तुम्ही 10 पुलअप्सा काढल्या, तुम्ही जर 10 पुलअप्सा त्या ठिकाणी काढल्या तर तुम्हाला जे विद्यार्थी मिळवणं त्या ठिकाणी 40 मार्क भेटणार आहे, एक लक्षात ठेवा. 10 पुलअपचे जे तुम्हाला मार्क भेटणार आहे 40 मार्क भेटणार आहे. जसजशा कमी तुम्ही पुलअप काढणार आहे तसतसे कमी मार्क्स आपल्याला त्या ठिकाणी भेटणार आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. तर हे काही प्रक्रिया त्या ठिकाणी झाल्यानंतर त्या ठिकाणी मुलांना बसून ठेवलं जातं आणि त्यानंतर आणखीन मुलांची उंची वगैरे घेतलं जात आहे. तर जीडीची जी उंची घेतल्या जाते 168 सेंटीमीटर उंची जीडीची उंची घेतल्या जातं आणि त्याचबरोबर 77 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरले पाहिजे आणि वजन आपलं 50 किलोच्या वरतं असलं पाहिजे. 50 किलोच्या खाली असेल तर अपात्र केलं जाणार आहे. तुम्ही जर ॲक्सिलेंटमध्ये रनिंग काढली सेकंड ग्रुपमध्ये रनिंग काढली तरी सुद्धा बाहेर केलं जाणार आहे. तर उंचीमध्ये सुद्धा भरपूर विद्यार्थी या ठिकाणी बाहेर होता, एक लक्षात ठेवा. उंची छातीमध्ये त्याचबरोबर वजनामध्ये सुद्धा मुलं त्या ठिकाणी बाहेर होतात. जे ॲक्सिलेंट रनिंग काढून सुद्धा ॲक्सिलेंट रनिंग काढून पुलअप्स वगैरे मारून सुद्धा काही विद्यार्थी त्या ठिकाणी कटत आहे, एक लक्षात ठेवा. उंची त्या ठिकाणी 168 सेंटीमीटर असेल तर बसून जाते. छाती 77 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर पाहिजे आणि वजन 50 किलोच्या वरतं असलं पाहिजे. तुमचं जर 50 किलोपेक्षा कमी असेल तर समजा 49 जरी असेल तर एखादा डझन जे केळं तुम्ही अंदर न्या. त्या ठिकाणी रनिंग निघाल्यानंतर पुलअप्स काढल्यानंतर एखादा डझन केळं खा, जेणेकरून 1 किलो वजन वाढणार आहे आणि आपलं वजन त्यामध्ये या ठिकाणी जे बसणार आहे. आणि हे प्रक्रिया झाल्यानंतर त्या ठिकाणी मुलांना रातभर बसून ठेवलं जाते. त्याचबरोबर जे त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस होत आहे. आपले थंब वगैरे घेतला जात आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जे डॉक्युमेंट लागत आहे, हॉल तिकीट आपल्याला लागते. त्याचबरोबर जे आपल्याला जो फॉर्म भरला आपण तो फॉर्म सुद्धा त्या ठिकाणी सोबत नाही. त्याचबरोबर आपल्याला आधार कार्ड लागते. त्याचबरोबर 10वीचं मार्कशीट 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, टीसी जर नसेल तर त्याला शाळा सोडला दाखला सुद्धा म्हटलं जाते. शाळा सोडला दाखला जर नसेल तर कॉलेजमधलं बोनाफाईड नाही. त्याचबरोबर आपल्याला कास्ट सर्टिफिकेट नाही तर डोमिशियल नाही तर त्याचबरोबर सरपंचाचा रहिवासी दाखला, पोलीस पाटलाचा रहिवासी दाखला. त्याचबरोबर आपल्याला पोलीस स्टेशनचं जे विद्यार्थी मिळवणं कॅरेक्टर सर्टिफिकेट आपल्याला लागणार आहे पोलीस स्टेशनचं. ठीक आहे. त्याचबरोबर आपल्याला जे अनमॅरिड सर्टिफिकेट नाही तर त्याचबरोबर फोटो न्या. 50 फोटो तर असू द्या, 40-50 फोटो राहू द्या. ज्या दिवशी रनिंग काढली त्या दिवशी सुद्धा जास्त फोटो लागते, 20 फोटो लागते आणि मेडिकलच्या दिवशी सुद्धा फोटो लागते. तर फोटो अगैपगै नाही. त्याचबरोबर आपल्याला नोटरी सुद्धा न्यावं लागणार आहे. नोटरी नॉन ज्युडिशियल स्टॅम्प पेपरवर करायची आहे. तुम्ही आर्मी भरतीचा फॉर्म याच्या अगोदर भरलेला आहे तर त्या फॉर्मवर आपल्याला तो फॉर्म घेऊन आपल्याला वकिलाच्या घरी जायचं आहे, ज्यांनी केली नसेल तर नोटरी. ठीक आहे. तर वकिलाच्या घरून आपल्याला ते नोटरी करायचे आहे आणि तुम्हाला तहसीलमधून नोटरी करायची नाही. तुम्ही काय करता, काही विद्यार्थ्यांना माहीत असते तर तहसीलमध्ये जाते, तहसीलमधून करते. ते तशी चालणार नाही. वकिलाच्या घरी जायचं त्याच्या घरून आपल्याला नोटरी करायची. अशा प्रकारे आजची प्रोसेस होते यारो मुंबई आर्मी रॅली भरतीची. तर आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे. याच्यासाठी तर थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद.